स्वामी समर्थ सर्वांना. आजकाल लोक काय करतात माहिती आहे का? समस्या झाली की लगेच धाव घेतात कुठल्या ना कुठल्या बुवांकडे, बाबांकडे आणि लाखो रुपये खर्च करतात. पण एक गोष्ट आपण विसरतो, आपल्या पूर्वजांनी वेदांमध्ये किंवा ग्रंथांमध्ये असं अमूल्य ज्ञान लिहून ठेवलेलं आहे की ज्यामुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनातल्या खूप समस्या सोडवू शकतो. अगदी श्रद्धेने आणि अभ्यास केला तर आपल्याला आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ह्या ग्रंथांमध्ये मिळतं. खरं सांगायचं म्हणजे ग्रंथांमध्ये इतकं ज्ञान आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं कोणतंही उत्तर इतरत्र सापडण्याची गरज नाही. व्हिडिओच्या आधी, कथा सांगण्याच्या आधी ही सत्य घटना एकच सांगते की ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कथा कोणतेही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. फक्त ही सेवा प्रत्येक त्या गृहिणीपर्यंत पोचावी जिला गरज आहे, एवढंच सांगण्याचा उद्देश. तर ही कथा आहे अहमदनगर, सध्याच आत्ताचं अहिल्यानगर इथल्या राहता तालुका येथील एका ताईंची. त्यांनी जी स्वामी सेवा केली तीच सांगण्याचा हेतू आणि नवनाथ महाराजांची. तर ह्या ताई अगदी घरकाम करणारे सर्वसाधारण घरातल्या आहेत. त्या स्वामी सेवाही करतात. त्यांच्या घरात स्वामी सेवा आधीपासूनच आहे. त्या लहानपणापासूनच स्वामी सेवेकरी घरातल्या आहेत. त्या रोज दैनंदिन जीवनातही स्वामींचं नामस्मरण करत असतात. त्यांना 2 मुली होत्या आणि नंतर तिसऱ्यांदा त्यांना मुलगा हवा होता. त्या सेवा करतच होत्या पण त्यांना काही फरक पडत नव्हता. म्हणतात ना, महाराज जेव्हा परीक्षा घेतात तेव्हा आपली पूर्ण कसोटी पाहतात. असंच काहीसं त्या ताईंच्या जीवनात होत होतं. महाराज रोज त्यांची काही ना काही परीक्षा बघतच होते. पण त्या ताई अगदी सेवेवर निश्चल होत्या. त्या त्यांची सेवा, रोजचं नामस्मरण काही सोडत नव्हतात. त्यांच्या 2 छोट्या मुलींनाही त्या नामस्मरण करायला लावायच्या. पण जीवनात अडीअडचणी वाढतच होत्या, पण त्या सेवा काही सोडत नव्हत्या. एक दिवस अचानक त्यांना स्वप्न पडलं आणि स्वप्नात त्यांना स्वामी महाराज आणि त्यांच्या खाली बसलेले नवनाथ महाराज दिसले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, लवकरच तुझं स्वप्न पूर्ण होईल. मग त्या ताईंनी सकाळी हे स्वप्न आपल्या आईला सांगितलं की मला असं स्वप्न पडलं आहे. मग त्या जिथून सेवा घेतात त्या महाराजांकडे गेल्या आणि त्यांना स्वप्न सांगितलं. त्या महाराजांनी सांगितलं, अगं तुझं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे, पण तुला एक सेवा देतो, ती सेवा कर, मग तुझं स्वप्न नक्की पूर्ण होईल. त्या ताईंनी श्रद्धेने ती सेवा 9 महिने पूर्ण केली आणि 9 महिने पूर्ण त्यांनी सेवा केल्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. अगदी सुंदर गोंडस असा मुलगा झाला. आणि ही सेवा त्यांनी कशी केली, काय आहे सेवा पूर्ण, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, ही नवनाथ महाराजांची सेवा आहे, पण त्याआधी तुम्हाला संकल्प करून 10 दिवस ही सेवा करायची आहे. ती सेवा सुरू करण्याआधी तुम्हाला रोज स्वामी स्तवन, कारण कोणताही स्वामी सेवेकरी कोणतीही सेवा पूर्ण चालू करण्याआधी स्वामी स्तवन हे नक्कीच म्हणतो. स्वामी स्तवन म्हणायचं आहे. स्वामी महाराजांच्या नित्यशा 11 माळी स्वामी जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे. ही सेवा प्रदोष काळामध्ये करायची आहे. सेवा अशी करायची आहे की प्रदोष काळ चालू झाल्यानंतर तुम्हाला 9 अगरबत्त्या आपल्या देवघरात लावायच्या आहे आणि तिथं शुचिर्भूत होऊन बसायचं आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ही 10 दिवस सेवा करताना खंड पडू द्यायचा नाही. जर तुम्हाला मासिक धर्मामध्ये हा स्किप करणार असेल, म्हणजे मासिक धर्म येणार असेल, तर ते दिवसात ही सेवा करू नका. त्याआधी सेवा चालू करा किंवा ते झाल्यानंतर सेवा चालू करा. मध्ये 10 दिवसामध्ये कोणताही खंड पडू द्यायचा नाही, अशीच ही सेवा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 9 अगरबत्त्या स्वामी महाराजांपुढे लावायच्या आहेत आणि तुम्हाला मच्छिंद्रनाथांचा ओम मच्छिंद्रनाथाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. जोपर्यंत त्या अगरबत्त्या 9 पूर्णच्या पूर्ण संपत नाही तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणत असताना अगरबत्त्या लावल्यानंतर एक ग्लास धुवून घ्यायचा आहे. तो ग्लास कोणताही असू द्या, काचेचा, स्टीलचा, तांब्याचा, फक्त ग्लास न वापरलेला घ्यायचा आहे, अगदी कोरा. कोणीही त्या ग्लास वापरलेला नसावा, असाच नवा आणला तरीही चालत. अट एवढीच आहे की ग्लास हा तुम्हाला नवा घ्यायचा आहे. त्या ग्लास पूर्ण पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि तुम्हाला ओम मच्छिंद्रनाथाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हटल्यानंतर
ते पाणी तुम्हाला एका स्वच्छ बाटलीत भरायचं आहे आणि ती उदी पूर्ण 9 अगरबत्त्यांची तुम्हाला त्या पाण्यात टाकायची आहे आणि 10 दिवस जोपर्यंत तुम्ही ही सेवा करणार आहात तोपर्यंत ते पाणी तुम्हाला आपल्या झोपतो जी जागा आपण त्या जागेवर आपल्या अंथरुणावर टाकायचं आहे आणि 1 घोट पाणी आपण स्वतः प्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे की पाणी तुम्हाला हे 10 दिवस पुरलं पाहिजे, कमी नाही झालं पाहिजे आणि जादाही नाही झालं पाहिजे. पाणी पूर्ण 10 दिवसापर्यंत तुम्हाला ते संपवायचं आहे. या 10 दिवसामध्ये ही अगरबत्तीची सेवा तुम्हाला पहिल्याच दिवशी करायची आहे. त्याच्यानंतर 9 दिवस तुम्हाला फक्त मंत्र जाप करायचा आहे. म्हणजे 1 दिवसाची अगरबत्तीची सेवा आणि त्यानंतर 9 दिवसाची फक्त नामस्मरणाची सेवा. 9 दिवस तुम्हाला फक्त अगरबत्ती लावून दुसऱ्या दिवसापासून तर 9 दिवसापर्यंत तुम्हाला फक्त ओम चिन्हनाथाय नमः आणि स्वामी महाराजांच्या 11 माळी हा जप करायचा आहे. ह्या 10 दिवसामध्ये जर तुमचं कार्य पूर्ण होणार असेल, जर तुम्हाला खरोखरच पुत्रप्राप्ती होणार असेल तर 10 दिवसामध्ये तुम्हाला मच्छिंद्रनाथ महाराज हे स्वप्न दृष्टांत देतात. नवनाथ महाराज, मग त्यातले कोणतेही नवनाथ असू द्या, तुम्हाला स्वप्न दृष्टांत देऊन ते सांगतात की तुमचं कार्य पूर्ण होणार आहे. कारण ह्या ज्या ताईंनी ही सेवा केली त्यांनी ही सेवा करत असताना त्यांना 9 दिवसामध्ये एक मच्छिंद्रनाथांचं स्वप्न पडलं होतं. ते स्वप्न मी सांगते की त्या 5व्या 6व्या दिवशी त्यांचा जप पूर्ण होत आला. त्या दिवसानंतर त्यांना स्वप्न पडलं रात्री की त्या एक मोठ्या मंदिरामध्ये उभ्या आहेत आणि त्यांच्या कडेवरती एक मुलगा आहे, लहान छोटासा अगदी गोंडस, आणि त्यांना मच्छिंद्रनाथ महाराज हे मंदिरातून आशीर्वाद देत आहे असं स्वप्न पडलं. आणि नंतर त्यांनी हे स्वप्न ज्या महाराजांकडून त्यांनी सेवा घेतली होती त्यांना सांगितलं. मग त्यांनी सांगितलं की तुझं हे स्वप्न खरं होणार आहे आणि ते खरंच झालं. आजही त्या स्वामी सेवा करत आहे. तर अशी सेवा तुम्हाला करायची आहे. हा व्हिडिओ बनवण्याचं खरं तर कारण हेच आहे की ही सेवा प्रत्येक त्या गृहिणीने करावी जिला या सेवेची गरज आहे. तुम्ही कोणतीही सेवा करत असा, फक्त एकदा ही स्वामी ही नवनाथ महाराजांची आणि स्वामी महाराजांची सेवा करून बघा. 100% ह्या सेवेचा रिझल्ट आहे. या सेवेतून तुम्हाला कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचं किंवा काहीही इतर गोष्टींचं कारण नाही. फक्त सेवा प्रत्येकापर्यंत पोचावी एवढाच ह्या व्हिडिओचा उद्दिष्ट. तुम्हाला जर सेवा आवडली असेल, कथा आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नवनाथ महाराज, स्वामी महाराज नक्की लिहा. जर तुम्हाला आणखीन काही याविषयी प्रश्न विचारायचे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. आणि ही सेवा ज्यांना करायची आहे, ज्यांना गरज आहे त्यांनी 100% ही सेवा करून बघा. लाभ नक्की मिळतो. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. स्वामी महाराज तुमचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. श्री स्वामी समर्थ.